हॅलो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग. तर आज बनवणार आहे उपमा. त्यासाठी रवा छान भाजून घेतलेला आहे. फोडणीसाठी राई, कढीपत्ता, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. तेल गरम झालेलं आहे. सगळ्या डाळी फोडणीत टाकून घेऊया. छान तडतडल्या का कढीपत्ता, मिरची आणि कांदा टाकायचा आहे. हे आहे साखर चवीनुसार आणि हे आहे मीठ. तर डाळी छान तडतडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गेलेले आहे मिरची, नंतर गेलेला आहे कढीपत्ता. ते छान थोडंसं लालसर झालं का त्याच्यामध्ये गेलेला आहे कांदा. कांदा छान नरम झाला का रवा पहिलाच भाजून ठेवलेला आहे आणि पाणीही गरम करून ठेवलेलं आहे. तर छान कांदा नरम झालेला आहे. बघा पाणीही बॉईल झालेलं आहे. तर रवा टाकून घेऊया. हे चवीनुसार मीठ आहे, हे साखर आहे, लिंबू टाकून घ्यायचं आहे. तर रवा टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार पाणी आणि मीठ टाकून रवा छान शिजवून घ्यायचा आहे. तर गरम पाणी करून ठेवलं. हे बघा गरम पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार टाकायचं आहे लिंबू. तर कसा वाटला मेनू हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा छान टाकलेलं आहे आपली कोथिंबीर आणि उपमा आपला झालेला आहे रेडी. बघू शकता.